अयोध्या येथील रामरायाच्या मंदिर साकारल्याला 2 वर्ष पूर्ण झाले असून त्यानिमित्त आज दिनांक 22 जानेवारी रोजी संध्याकाळी 6:30 जळगाव शहरातील चिमुकले राम मंदिर येथे जळगाव शहराचे लाडके आमदार सुरेश भोडे यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। राम राम जय श्रीरामचा जय घोष करत असंख्य भाविकांनी या महाआरतीस आपली उपस्थिती नोंदवली होती। यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नवनिर्वाचित नगरसेवकांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती। नवीन बस स्थानक समोरील चिमुकले राम मंदिरात यावेळी आमदार सुरेश भोडे यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली। या संदर्भात जळगाव शहराचे आमदार सुरेश भोडे काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। आपल्या सनातन धर्मानुसार 500 वर्षाची जी आमची आस्था होती, राम मंदिराच्या अयोध्येमध्ये रामलल्ला विराजमान व्हावे, त्याला 2 वर्ष झालेले प्राणप्रतिष्ठेला। आणि या माध्यमातून आज इथे आम्ही महाआरती केलेली आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व नगरसेवक, कार्यकर्ते, अध्यक्ष, सर्व पदाधिकारी होतो। मला वाटतं एक चांगला उत्साह आमच्यामध्ये होता की 2 वर्ष आमची जी आस्था होती, 500 वर्षाची आस्था होती, त्याला 2 वर्ष झाले, त्याचा उत्साह आम्ही इथे केलेला आहे। लाडू प्रसाद म्हणून दिलेले। आज योगायोगाने गणेश जयंती पण आहे आणि मला वाटतं दोघी उत्साह आम्ही इथे केलेले। आज या 2 वर्षाच्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी सर्व सनातन धर्माच्या सर्व हिंदू बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि त्यांचं जे स्वप्न पूर्ण झालेलं आहे, आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान मोदी साहेब आणि या देशाला विकासाच्या गतीत नेत असताना मला वाटतं आमचा देश सुद्धा विकासाच्या गतीने पुढे जातोय। आणि आमच्या सर्व सनातन हिंदू धर्मानुसार जे जे काही आमच्या हिंदू बांधवांच्या अपेक्षा आहे, त्याबरोबर अंत्योदय समाजातल्या सर्व घटकांना घेऊन चालण्याचा, समाजाचा विकास करण्याचा त्याबरोबर प्रयत्न होतोय।